तर नमस्कार प्रेक्षकांनो, इराण, इस्रायल, अमेरिका युद्ध हे का होत आहे आणि मिडल ईस्टमध्ये नेमकं काय चाललंय? तर मित्रांनो, संपूर्ण जगामध्ये नेमकं काय सर्व गोष्टी होत आहेत याचा आज खुलासा आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मित्रांनो, आज जगामधील सर्वात धोकादायक संघर्षापैकी एक म्हणजे इराण, इस्रायल आणि युनायटेड स्टेट यांच्या वाढत्या तणावामध्ये चाललेल्या मध्य पूर्वमध्ये इतकी भयानक परिस्थिती गंभीर झालेली आहे की तिसऱ्या महायुद्धाची सुद्धा सुरुवात होऊ शकते असं म्हणायला काही हरकत नाही. कारण प्रश्न असा आहे की इराण आणि इस्रायल एकमेकांचे शत्रू आहेत का? अमेरिका यात का बरं उतरले? आणि जर हे युद्ध पूर्णपणे जर सुरू झालं तर याचा जगावरती काय परिणाम होईल आणि प्रथमतः आपल्या भारतावर तर काय होईल? आज या व्हिडिओमध्ये आपण या संपूर्ण इतिहासकारणे आणि ह्या संभाव्य परिणाम समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका आणि व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्ष अचानक सुरू झालेला नव्हता, कारण 1979 मध्ये इराणमध्ये एक मोठी क्रांती झाली होती, ज्यामध्ये इराणियन रिव्होल्यूशन असं म्हणतात. या क्रांतीनंतर इराणमधील एक इस्लामिक सरकार आले होते. त्यांना स्पष्ट असं सांगितले की इस्रायल हा देश अस्तित्वात नसावा. तेव्हापासून इराण आणि इस्रायल यांच्यातील संबंध पूर्णपणे तुटले. दुसरीकडे इस्रायल हा देश 1948 मध्ये स्थापन झाला. त्यानंतर मध्य पूर्वमध्ये अनेक अशी युद्धे झाले होते. यात प्रमुख म्हणजे अरब आणि इस्रायली वॉर 1948ला हा सर्व गोष्टी घडलेल्या होत्या. पण या संघर्षामुळे संपूर्ण मध्य पूर्व आणि कायम अस्थिर राहिली होती. इराण आणि इस्रायल काय शत्रू आहेत मित्रांनो? कारण यामध्ये मुख्य 3 कारणं आहेत. इराण हा स्वतः इस्लामिक जगाचा नेता मानतो आणि इस्रायल हा ज्यूराष्ट्र देश आहे. या दोन्ही देशाची विचारसरणी पूर्णपणे वेगळी होती. मध्य पूर्वेवर नियंत्रण आणि मध्य पूर्व हा जगातील सर्वात महत्त्वाचा देश मानला जातो. याला प्रचंड तेल साठे म्हणून ओळखला जातो. इराणला प्रदेशामध्ये प्रभाव वाढवायचा असेल तर इस्रायलला तर स्वतःचे संरक्षण करायचं असतं. आणि हे सर्व गोष्टीवर प्रॉक्सी युद्ध म्हणजे इराण थेट इस्रायलवर हल्ला करत नाही, त्याऐवजी इतर गटांना समर्थन देतो, जसे की लेबनॉन आणि गाझा, हमास गाझा आणि हेझबोला हा गट इस्रायल विरुद्ध लढत असतात. पण या अमेरिकेमध्ये यात का उतरले? कारण अमेरिका अनेक वर्षापासून इस्रायलची सर्वात मोठी साथीदार आहे. दरवर्षीप्रमाणे देखील अमेरिका इस्रायलबाबत अब्ज म्हणजे डॉलरची त्यांनी एकमेकांची डील करत असतात. पण मध्य पूर्वमध्ये अमेरिकाचा प्रभाव टिकवणे, इस्रायलनंतर संरक्षण करणे, इराणच्या अणुकार्यक्रमाला थांबणे असं अनेक गोष्टी अणुबॉम्ब तयार करण्याचा प्रयत्न करत असतात. सध्याची तर परिस्थिती पाहता तर आता गेल्या काही वर्षापासून खूपच ताणतणाव वर्ष पुरवत आहेत. विशेषतः इस्रायल हॅम्स वॉर 2023 नंतर युद्धानंतर इराण समर्पित गटांना म्हणजे इस्रायलवर हल्ले करू लागत असतात. त्यामुळे देखील प्रतिहल्ले, काही वेळा ड्रोन हल्ले झालेत, काही वेळा मिसाईल झालेत. यामध्ये संपूर्ण मध्य पूर्व युद्धांच्या उंबरठ्यावर सुरुवात उभे आहे. कारण जर हे पूर्ण युद्ध जर झालं तर काय होईल? कारण जगावर परिणाम काय होईल? तेलाच्या प्रचंड किमती वाढतील, जगातील अर्थव्यवस्था कोसळू शकते, अनेक देश युद्धात ओढले जाऊ शकतात. याच्यावर भारतावर परिणाम होऊ शकतो. कारण जर मध्य पूर्वेमध्ये युद्ध तर झालं तर याचा पेट्रोल महाग होईल, महागाई वाढेल, अर्थव्यवस्थेवर देखील आपला म्हणजे भारताचा परिणाम होऊ शकतो. सध्या अनेक देश शांततेचा प्रयत्न करत आहेत. उदाहरणार्थ युनायटेड नेशन, कतार, इजिप्त हे देश मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण जर परिस्थिती अजूनही नाजूक झाली तर इराण, इस्रायल, अमेरिका संघर्ष हा फक्त 3 देशांमधील वाद नाही, तर संपूर्ण जगाच्या भविष्यासाठी हा दुःख गोष्ट आहे. तर या सर्व गोष्टीवर देखील येणाऱ्या काळामध्ये कळेलच की काय होऊ शकतं. आज हे 2 देश एकमेकांना कट्टर देश आहेत, पण याचा सर्व परिणाम देखील आपल्या भारतावर देखील होऊ शकतो, याची काही खंत नाही. पण मित्रांनो, येणाऱ्या दिवसांमध्ये तुम्हाला काय वाटेल मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि भेटूया अशा काही व्हिडिओच्या माध्यमातून. तोपर्यंत बाय.